विद्यार्थी मित्रांनो, TYBA पॉलिटिकल सायन्स स्पेशल पेपर 3 पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन लोक प्रशासनच्या या तासाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण लोकप्रशासन या पेपरचं शासन गव्हर्नन्स हे प्रकरण शिकतोय आणि त्यामध्ये आपण मागच्या तासाला ई गव्हर्नन्सच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि ई गव्हर्नन्सच्या अभ्यासामध्ये आपण त्याचं थोडंसं स्वरूप समजून घेतलंय ई गव्हर्नन्सचं आणि अर्थ समजून घेतला. आता हा अर्थ समजून घेतल्याच्या नंतर पुढचा भाग या ई गव्हर्नन्सचा जो आहे त्यामध्ये आपण ई गव्हर्नन्सची वैशिष्ट्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूया या ई गव्हर्नन्सच्या पहिल्या वैशिष्ट्यापासून. ई गव्हर्नन्सचं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे कागद विरहित प्रशासन, पेपरलेस ॲडमिनिस्ट्रेशन. पेपरलेस ॲडमिनिस्ट्रेशन, कागदविरहित प्रशासन हे ई प्रशासनाचं एक अत्यंत महत्वाचं आणि ठळक वैशिष्ट्य आहे. म्हणजे काय की ई गव्हर्नन्समध्ये कागदाचा वापर करायचा नाही, अजिबात वापर करायचा नाही किंवा कमीत कमी वापर करायचा कागदाचा. शक्यतो कागदाचा वापर टाळायचा. पर्यावरणाच्या दृष्टीने ते महत्वाचं असतं आणि म्हणून कागदाचा वापर टाळण्याचा प्रयत्न या ई प्रशासनामध्ये केला जातो. ई प्रशासनामध्ये ज्या संचिका असतात, संचिका म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला आपण फाईल म्हणतो, आपल्या सर्वाचा शब्द आहे फाईल, तर त्याला मराठीमध्ये संचिका असा शब्द आहे. तर प्रत्येक फाईल ही कागदाशिवाय तयार करता येते. म्हणजे एक पुठ्ठ्याची फाईल आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कागद जोडण्याची गरज नाही. कॉम्प्युटरमध्ये तुमच्या अनेक शेकडो हजारो फायली राहू शकतात. त्यानंतर तुमची माहिती जी असते प्रशासन विषयक किंवा तुम्ही प्रशासन जे काही कार्य करतं ती सगळी माहिती संगणकामध्ये सुरक्षित राहते, सेव्ह राहते. आणि माहिती किंवा नोंदी असतील किंवा काही अभिलेख असतील, रेकॉर्ड असतील, कागदपत्र असतील, या सगळ्या गोष्टी संगणकामध्ये सुरक्षित ठेवल्या जातात. आणि म्हणून माहिती, नोंदी, अभिलेख या सगळ्या गोष्टी जर संगणकामध्ये सुरक्षित आहे तर त्याच्यासाठी स्वतंत्र पेपर वर्क कागद ठेवायची गरज नाही. सॉफ्ट कॉपी संगणकामध्ये असल्याच्या नंतर हार्ड कॉपीची गरज नाही. म्हणजेच कागदाचा वापर पुरेपूर टाळण्याची संधी या ई प्रशासनामध्ये असते आणि म्हणून ई प्रशासन हे कागद विरहित अशा प्रकारचं प्रशासन असतं. त्यानंतर ई प्रशासनाचं दुसरं वैशिष्ट्य आहे अधिकार पद परंपरेचा अभाव. आता प्रशासन म्हटलं की आपल्या समोर पहिली गोष्ट जी येते ती उत्तरंड, हायरार्की, वरच्या अधिकाऱ्यापासून खालच्या अधिकाऱ्यापर्यंत. आता प्रशासनामध्ये हायरार्की ही आहेच, लोकप्रशासन आहे म्हटल्यावर सचिवापासून तर शिपायापर्यंत. परंतु ज्या वेळेला कामकाज केलं जातं, प्रशासकीय प्रक्रिया पार पाडली जाते, त्यावेळेला ही हायरार्की बाजूला ठेवली जाते. औपचारिकतेला फारसं महत्व दिलं जात नाही किंवा व्यक्तीला फारसं महत्व दिलं जात नाही, तर ई प्रशासनामध्ये कार्याला महत्व दिलं जातं. आणि म्हणून ई प्रशासनामध्ये पदसोपान हा जो भाग आहे तो फारसा महत्वाचा नसतो, तो अत्यंत गौण बनतो आणि सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी एका स्तरावर या ई प्रशासनामुळे येतात. आणि म्हणून अधिकार पद परंपरा हे जे पारंपरिक लोक प्रशासनाचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं ते या ठिकाणी फारसं महत्वाचं राहिलेलं नाही. कारण जे आदेश द्यायचे आहेत ते सरळ संगणकाद्वारे दिले जातात. नियंत्रण संगणकाद्वारे केलं जातं. माणसाला समोरासमोर येण्याची, प्रत्यक्ष भेटण्याची सुद्धा गरज नाही. कोणाला तोंडी आदेश देण्याची गरज नाही, लेखी आदेश देण्याची गरज नाही. तर संगणकाच्या मार्फत ऑनलाईन आदेश दिले जातात आणि नियंत्रण केलं जातं संगणकाच्या साहाय्यानं. आणि म्हणून अधिकार पद परंपरा हे जे तत्व पारंपरिक प्रशासनामध्ये दिसत होतं तर त्याचा अभाव या ई प्रशासनामध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर ई प्रशासनाचं तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते आहे पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी. या पारंपरिक प्रशासन जे होतं त्याच्यामध्ये गोपनीयतेचा कायदा होता. म्हणजे काही गोष्टी प्रशासनातल्या गोपनीयतेच्या शीर्षकाखाली दडपून ठेवल्या जात होत्या.
जनतेकडून लपवल्या जात होत्या, माहिती गुप्त ठेवली जात असे. परंतु ई प्रशासनामुळे काय झालेलं आहे की माहितीची सहज देवाणघेवाण केली जाते, जनतेपर्यंत सहज माहिती पोहोचवली जाते. आणि म्हणून गोपनीयतेच्या कायद्याचं जे स्तोम पारंपरिक प्रशासनामध्ये होतं ते या ई प्रशासनामध्ये राहिलेलं नाही. अत्यंत गुप्त माहिती जरी असली तरी ती संगणकामध्ये सुरक्षित ठेवता येते. आणि म्हणून गोपनीयता, एखादी महत्वाची माहिती असेल, गोपनीय ठेवायची असेल तर ती ठेवता येते. परंतु शक्यतो माहिती गोपनीय ठेवण्याचा, लपवण्याचा जो प्रकार पारंपरिक प्रशासनामध्ये होता तो मात्र या ई प्रशासनामध्ये राहिलेला नाही. उलट एखादी माहिती जर सुरक्षित ठेवायची असेल तर पारंपरिक प्रशासनापेक्षा आधुनिक प्रशासनामध्ये म्हणजे ई प्रशासनामध्ये ती अधिक सुरक्षितपणे राहू शकते. म्हणजे माहिती उघड करता येते, माहिती गुप्त ठेवण्याची गरज नाही, माहिती लपवण्याची गरज नाही, तसंच ती माहिती सुरक्षित पण राहते. हा ई प्रशासनाचा फायदा आहे. आणि म्हणून ई प्रशासन हे अधिक पारदर्शक अशा प्रकारचं प्रशासन झालेलं आहे. ई प्रशासनाचं चौथं वैशिष्ट्य आहे जनसहभागाला प्रोत्साहन. कोणतंही प्रशासन असो, ई प्रशासन असो किंवा पारंपरिक प्रशासन असो, ते जर जनसहभाग नसेल तर ते खात्रीनं अपयशी होणार, किंवा जितकं उद्दिष्ट ठरवलेलं आहे, जितकी अपेक्षा केलेली आहे ती अपेक्षा पूर्ण होत नाही जर जनसहभाग नसेल तर. आणि म्हणून जनसहभागाशिवाय कोणतंही प्रशासन यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून ई प्रशासनामध्ये जनसहभागाला अधिकाधिक प्रोत्साहन दिलं जातं. ई प्रशासनामुळे जनसहभागाची संधी पण वाढते, कारण लोकांकडे जी साधनं असतात, इलेक्ट्रॉनिक साधनं, त्या साह्याने ते प्रशासनाशी स्वतःला जोडून घेऊ शकतात. मग फोनची सुविधा असेल, मोबाईलची असेल, संगणकाची असेल, याद्वारे लोक थेट शासन प्रशासनाशी संपर्क साधू शकतात, कम्युनिकेशन करू शकतात. अशा पद्धतीनं जनसहभाग हा ई प्रशासनामध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो. लोक ऑनलाईन ई प्रशासनामध्ये शासनाशी आणि प्रशासनाशी संपर्क साधू शकतात. आणि म्हणून जनसहभागाला प्रोत्साहन हे ई प्रशासनाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. ई प्रशासनाचं पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे उद्दिष्टाभिमुखता. आता पारंपरिक प्रशासन पण उद्दिष्टाभिमुख होतं, परंतु ई प्रशासन हे अधिकाधिक उद्दिष्टाभिमुख आहे. निर्धारित उद्दिष्ट जी आहे ती सहजतेने कमी वेळेमध्ये, कमी श्रमामध्ये आणि कमी खर्चामध्ये उद्दिष्टाप्रत जाता येतं. आणि म्हणून निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यावर ई प्रशासनामध्ये अधिक भर दिला जात असल्यामुळं ई प्रशासनाचं उद्दिष्टाभिमुखता हे एक महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. ई प्रशासनाचं पुढचं 6वं वैशिष्ट्य आहे ते आहे गतिमानता. पारंपरिक प्रशासनामध्ये पारंपरिक साधनांनी कामं केली जात असल्यामुळं प्रशासनामध्ये जी गती जी होती ती सौम्य होती. उदाहरणार्थ एखादं पत्र पाठवायचं असेल तर काही दिवस ते पत्र जायला लागायचं, पुन्हा येणारा रिस्पॉन्स किंवा अहवाल हा मिळायला काही काळ जायचा, किंवा कुरिअरच्या द्वारे, कुरिअर असलं तरी ते बस, रेल्वे किंवा अन्य मार्गाने ते विमान मार्गाने पोहोचवलं जायचं. विमानांच्या वेळा, टाइम टेबल इंटरनॅशनल लेवलला त्या वेळेलाच ते पार्सल जाणार. म्हणजे मर्यादा खूप होत्या, गतिमानता नव्हती पारंपरिक प्रशासनामध्ये पत्राची जा ये करायला. परंतु आता काय होतं की ईमेलद्वारे किंवा अन्य मार्गाने, संगणकाद्वारे किंवा अगदी व्हॉट्सअपद्वारे सुद्धा तातडीनं मेसेज, तातडीनं पत्र किंवा माहिती, कागदपत्र जगाच्या कोणत्याही भागामध्ये तुम्हाला तातडीनं पोहोचवणं शक्य झालेलं आहे. काही सेकंदात एका ठिकाणची माहिती दुसऱ्या ठिकाणी पोहोचवता येते. आणि म्हणून तेवढा वेळ वाचला, श्रम वाचले, पैसा वाचला. आणि त्यामुळे काय झालं, वेळ वाचल्यामुळे
कार्याच्या गतीमध्ये वाढ झाली आणि जलद गतीनं प्रशासकीय कार्य पूर्ण व्हायला लागली. आणि म्हणून ई प्रशासनाला गतिमान प्रशासन असं म्हटलं जातं. म्हणून गतिमानता हे ई प्रशासनाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल. ई प्रशासनाचं 7वं वैशिष्ट्य सांगता येईल तात्काळ उत्तरदायित्व. आता पारंपरिक प्रशासनामध्ये पण उत्तरदायित्वाच्या गोष्टीला खूप महत्व होतं. उत्तरदायित्वाच्या घटकाला पारंपरिक प्रशासनामध्ये महत्व होतं आणि ते आधुनिक प्रशासनामध्ये पण आहे. परंतु आधुनिक प्रशासनामध्ये संगणकामुळे उत्तरदायित्व अधिक वाढतं. उत्तरदायित्वाला वेग येतो. जनतेला तत्काळ सेवा पुरवणं शक्य होतं. आधुनिक तंत्रज्ञानामुळं जनता आणि प्रशासन शासन हे जोडलं जातं आणि म्हणून तत्काळ उत्तरदायित्व. समजा एखाद्या अधिकाऱ्याला जनतेशी संपर्क करायचा आहे तर तो फोनद्वारे म्हणा किंवा संगणकाच्या द्वारे खालच्या अधिकाऱ्याला खालच्या कर्मचाऱ्याला तातडीनं संदेश देऊ शकतो. त्याचबरोबर व्यक्तीला पण नागरिकांना पण तातडीनं जनतेशी प्रशासनाशी संपर्क साधता येतो आणि म्हणून तत्काळ उत्तरदायित्व. एखादा प्रश्न विचारला, एखादं काम घेऊन गेलं तर तत्काळ त्याचं उत्तर किंवा काम हे ई प्रशासनाद्वारे देता येतं. उदाहरणार्थ एखाद्याला उतारा पाहिजे असेल 7/12चा तर तो अर्ज आल्याबरोबर तातडीनं तो त्या संगणकावर जाऊन ऑनलाईन उतारा व्यक्ती काढू शकतो. तसंच वैशिष्ट्य पुढचं ई प्रशासनाचं सांगता येईल इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज म्हणजे काय की सगळ्या प्रकारची माहिती, सगळ्या प्रकारची आकडेवारी ही इंटरनेटवर उपलब्ध असते, कॉम्प्युटरमध्ये उपलब्ध असते. आणखी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा जे काही डिव्हाइसेस तुम्ही वापरता या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये, साधनांच्या मध्ये इलेक्ट्रॉनिक माहिती तुम्ही सहजपणे गोळा करू शकता. एखादा गुगल फॉर्म तुम्ही तयार केला, तो जनतेसाठी उपलब्ध केला ऑनलाईन आणि मग जनतेला सांगितलं की हे प्रकारची माहिती तुम्ही भरा आणि सर्वे अशा पद्धतीनं सहजपणे करता येतो आणि सहजपणे माहिती आकडेवारी ही गोळा करता येते. या माहितीचं इलेक्ट्रॉनिक साधनांच्या साहाय्यानं संकलन जसं करता येतं तसं विश्लेषण पण इलेक्ट्रॉनिक साधनांच्या साहाय्यानं माहितीचं करता येतं. थोडक्यात काय, इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज हे महत्वाचं वैशिष्ट्य या ई प्रशासनाचं आहे. ई प्रशासनाचं पुढचं 9वं महत्वाचं वैशिष्ट्य आहे सृजनात्मक कार्याला अधिक वेळ. पारंपरिक प्रशासन हे वेळ खाऊ होतं. त्याच्यामध्ये वेळेचा अपव्यय व्हायचा, संपर्क सुविधाचा प्रश्न होता, वेळ जात असल्यामुळं पारंपरिक प्रशासनामध्ये दैनंदिन कामे करण्यामध्येच प्रशासनाचा खूप वेळ वाया जात होता. परंतु ई प्रशासनामुळे काय होतं, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा बराचसा वेळ वाचतो आणि हा वाचलेला वेळ सृजनात्मक कार्याला, निर्मितीच्या कार्याला खर्च करता येतो आणि म्हणून या ई प्रशासनामध्ये सृजनात्मक कार्यावर आणि नवनिर्मितीवर अधिक भर दिलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर या ई प्रशासनाचं पुढचं 10वं वैशिष्ट्य आहे ते आहे सतत सुधारणा. ई प्रशासन जे आहे या ई प्रशासनामध्ये कार्यसुलभतेला महत्व दिलेलं आहे आणि म्हणून कार्य सुलभ होण्याच्या दृष्टीनं प्रशासकीय कार्य तर शासकीय यंत्रणेमध्ये, प्रशासकीय यंत्रणेमध्ये सतत सुधारणा करत राहाव्या लागतात. सतत नवीन तंत्रज्ञान येतं. जे इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान एकदा आलं आणि तेवढंच ते तसंच राहिलं असं नाही, तर रोज नवीन गोष्टी, नवीन ऍप्स, नवीन बाबी या इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामध्ये येत राहतात आणि त्यामुळं काय होतं, रोज या क्षेत्रामध्ये सुधारणा होते आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये जेवढ्या सुधारणा होत जातील तेवढ्या वेगाने, तेवढ्या प्रमाणामध्ये प्रशासकीय कार्यामध्ये पण सुधारणा होतात. प्रशासकीय कार्याची गती वाढते, प्रशासकीय कार्याचा दर्जा वाढतो, जनतेपर्यंतची पोहोच या प्रशासनाची अधिक वाढते आणि म्हणून
सतत सुधारणेला वाव असणं हे या ई प्रशासनाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. धन्यवाद मित्रांनो. आजच्या तासाला आपण हे ई प्रशासनातला ची वैशिष्ट्य हा भाग पूर्ण केलेला आहे. पुढच्या तासाला आपण ई प्रशासनाचे फायदे आणि तोटे किंवा ई प्रशासनाचे गुण आणि ई प्रशासनासमोर उभी असणारी आव्हानं या भागाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.